गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून तुम्ही दिल्लीला ठार म्हणून होता अशी चर्चा होती आणि तिथून मला उमेदवारी मिळेल तुम्ही फिल्डिंग लावत असल्याची पण जोरदार चर्चा होती. नेमकी काय खरी वस्तुस्थिती काय होती? ठाण मांडून म्हणतो असं आहे. भारतीय जनता पार्टीचा मी सुद्धा 10 वर्षे खासदार होतो. माझं मागच्या वर्षी उमेदवारी दिली नाही मला, मागच्या पंचवार्षिकला. तरी 5 वर्ष मी सक्रिय राजकारणात पक्षाच्याच कामात होतो. मध्यंतरी केंद्राने जबाबदारी दिली त्या ठिकाणी निवडणुकीच्या कार्यक्रमात पण मी भाग घेतला. तिकिटाची मागणी मी पण केलेली होती, परंतु शेवटी पक्षाने जे ठरवलं ते उमेदवार असतात. त्याची काही चर्चा झाली आहे का? कारण भाजपचा उमेदवार बदलेला तुम्ही नाराज पण होते ना हे दवाखाना उमेदवारी मिळाल्यामुळे असं पण बोललं जात आहे. नाही, नाराज म्हणजे असं नाराज वगैरे मी असं काही नाही. शेवटी पक्षाने जी जबाबदारी दिली ती आपल्याला करावी लागणार आहे. तिकीट मागितलं होतं, तिकीट द्यायला पाहिजे होतं, ही अशी प्रत्येकाची मागणाऱ्याची अपेक्षा असते. ती माझी पण होती, त्यात काही गैर नाही ती. आपण 2019 मध्ये आपण विद्यमान खासदार होते, त्यानंतरही आपलं तिकीट कापलं गेलं होतं, दुसऱ्यांना तिकीट देण्यात आलं होतं. आता तुमचा चान्स होता, तरी पण आता आपलं तिकीट कापल्यानंतर स्मिता वाघ यांना देण्यात आलेलं आहे. पक्षाचं आपण गेले अनेक दिवसापासून कामाला म्हणजे कुठल्याही पदाला किंवा कुठल्याही या गोष्टीला कार्यक्रमाला आपण उपस्थित होते आणि आता ज्यावेळेस उद्धव ठाकरे गटांनी जाहीर केल्यानंतर आपली पहिली बैठक या ठिकाणी उपस्थित होते. असं काही नाही, मी प्रत्येक कार्यक्रमाला भाग घेत होतो, प्रदेश मिटिंगाला पण जात होतो किंवा केंद्राने जी जबाबदारी दिली निवडणुकीच्या वेळेस ती निवडणुकीची जबाबदारीसुद्धा मी पार पाडलेली आहे. आणि आता निवडणूक आहे असं म्हणून नाही, गिरीश भाऊंनी मला सांगितलं होतं भेटण्याकरता, म्हणून आज भेटायला आलो होतो. आमची काही चर्चा झाली. ती चर्चा खुलेआम करण्यापेक्षा तुम्ही नेत्यांशीच चर्चा करा. या विषयावर मी तर काही बोलू शकत नाही. ए.टी. पाटील एक 10 वर्ष चांगले खासदार म्हणून कार्य झालेला आहे, कार्यकाळ तुमचा चांगला राहिला आहे. पक्षाने पुन्हा संधी दिली तर कसं वाटतंय, कसं राहील? संधी दिली तर चांगलंच वाटणार आहे. नेमकी आतमध्ये आता चर्चा झाली कुठल्या तुम्ही नाराज होते अशी चर्चा होती. नाही. त्या संदर्भामध्ये आज गिरीश महाजनांनी तुम्हाला बोलवलंय, तुमचा नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाला. मी कधीही नाराज राहत नाही आणि कधीही नाराजीचा सूर उमटवला नाही कधी कोणाला, आणि कधी कोणालाही सांगितलं नाही मला पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून मी नाराज आहे किंवा अशा पद्धतीने कुठेही वल्गणा मी केलेला नाही. नाना, तुम्ही 10 वर्ष सलग खासदार राहिले, तुमचं देखील तिकीट कापलं गेलं होतं. त्यानंतर तुम्ही कुठलाही बंड केला नाही, पुन्हा पक्षाच्या कामात कार्यरत राहिलात. परंतु परवाचाच प्रसंग आहे, जळगावच्या खासदारांचं तिकीट कापलं गेलं आणि लगेच त्यांनी पक्षांतर केलं. काय म्हणाल? नाही बघा, ठीक आहे, पक्षश्रेष्ठींना किंवा वरिष्ठांना काही वाटत असेल, एखाद्या वेळेस आपल्यापेक्षा तुल्यबळ उमेदवार त्यांना वाटत असेल तर त्यांनी उमेदवारी बदलवण्याचा अधिकार त्यांना आहे. प्रत्येकाला वाटतं आपल्याला उमेदवारी मिळायला पाहिजे. पण ज्या पक्षाने 10 वर्षापर्यंत आपल्याला 2दा खासदारकी दिली, 2दा त्या पक्षाच्या माध्यमातून आपण खासदार राहिलो आणि एका रात्रीत कुठला पक्ष बदललं ना, हे आपल्या रक्तात नाही आणि मला काही योग्य वाटलं नाही. मलासुद्धा ठाकरे गटाची बऱ्याच वेळेस ऑफर होती, परंतु पक्ष बदलवणे हे माझ्या बुद्धीला पटत नव्हतं. आता कोण तिकीट देणार आहे? दोघांचे तिकीट संपलं. प्रचार करणार तुम्ही त्यांच्या पाठीशी आहात का? मग आता जे पक्ष जे जबाबदारी देतील, नेते जबाबदारी देतील ते करावं लागणार आहे काम. पक्षामध्ये असल्यानंतर विद्यमान खासदार नाही म्हणजे राजीनामा दिला, प्रवेश केला आहे. करण पवार तो उमेदवार आहेत, आता उमेदवार आहे. करण पवार संदर्भात तुमचे एक काळाचे मित्र होते, काय वाटतं तुम्हाला? नाही, बोलण्यासारखं माझ्याजवळ तर काही नाही. मी काय बोलणार? मला उमेदवार दिले नाही, मी काही उमेदवार नाही आहे. मी साधा कार्यकर्ता आहे, मी प्रचार करणार आहे, त्यामुळे मी कोणाबद्दल काय बोलणार? नाना, सर्वेमध्ये तुम्ही नंबर 1 होता. आजही आहे. आजही गल्लीत गेल्यानंतर नाला नाणाच पाहिजे. तुम्ही कोणाला काय करणार त्याला? परोडा म्हणून त्यांना मतदान हे करणार की पक्षाचं काम? ना अगदी शेवटचा प्रश्न, आता तुम्ही कशा पद्धतीने तुमच्या पक्षाची भूमिका आता पूर्ण जिल्ह्यामध्ये काढणार आहात? पक्षश्रेष्ठी जी जबाबदारी देतील ती आपल्याला पार पाडावी लागणार. ना गेल्या वेळी तुमच्यासोबत जे घडलं होतं ते यावेळी उमेश पाटलांसोबत घडलं आहे. त्यांनी पक्ष पण बदलवला आहे, तर त्यांच्या पक्ष प्रवेशाकडे कसं बघता तुम्ही? सांगितलं तो प्रत्येकाचा वैयक्तिक विचार असतो, तो आपण त्याबद्दल काय बोलणार? ते त्यांना योग्य वाटलं असेल, त्यांनी केलं असेल. माझ्या बुद्धीला पटलं नाही, त्यामुळे मागच्या वेळेसही केलं नाही, ह्या वेळेसही केलं नाही. कदाचित एका वेळेस तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा असतील तर काहीतरी चांगली बातमी कळेल. चांगली बातमी मिळेल का तुमच्या बाबा? धन्यवाद.
भुसावल शहर की मुगलाई जायका कैटरिंग में अब स्वादिष्ट हैदराबादी चिकन बिरयानी 199 में 1 kg मिलने का एक ठिकाना, जिसमें आपको लखनवी हैदराबादी बिरयानी के साथ अन्य 20 प्रकार की बिरयानी मिलेंगी और खास रमजान में आपको 60 प्रकार के स्टार्टर रहेंगे। साथ ही आपको अरबियान तुर्कीज खाने के पकवान मिलेंगे और शादी और पार्टी की ऑर्डर लिए जाते हैं। तो पता याद रखें, खरगा चौफुल्ली ताज मैरिज हॉल के पास भुसावल। अल हाफिज हज उम्रा जियारत टूर्स एंड ट्रैवल्स में अब 20 अप्रैल 2024 को 15 दिन का उम्रा सबसे कम पैकेज में, जिसमें आपको मक्का में 600 मीटर और मदीना में 200 मीटर पर होटल रहेगी और खाने में इंडियन पकवान रहेंगे। तो पता याद रखें, खड़का चौफुल्ली ताज लॉन कॉम्प्लेक्स, खड़का रोड, भुसावल।